बोलून कशासाठी फुगवले ते सांगते पुढं. श्री स्वामी समर्थ मंडळी. तर सकाळी उठले, डेली रुटीन जे आहे तेच फॉलो केला. सगळे अंगणात बसलो होतो कारण घरात खूपच गरम होत होतं. त्यामुळं नंतर परत शॉपला गेले कारण क्लाससाठी मुली आल्या होत्या. क्लास घेतला, परत रिटर्न घरी आले कारण मला एक ड्रेस डिझाईन करायचा होता माझ्या बहिणीच्या मुलीसाठी. तिचा आज आहे बड्डे आणि त्यासाठी मला ड्रेस डिझाईन करायचा. आमचा अचानकच ठरलं, म्हणजे रात्रीच प्लॅन झाला की ड्रेस डिझाईन करायचा, कारण तिचा जो आम्ही ऑनलाईन मागवला होता तो खूप सिम्पल होता, त्यामुळं ते करायला घेतलं. आणि राहुल आला होता फुगे फुगवायला कारण तो डेकोरेशन करणार होता बड्डेचं. आणि त्यानंतर मग माझा ड्रेस स्टिच करायचा झाला. नंतर त्यांचं डेकोरेशन चालू होतं आणि त्यानंतर डेकोरेशन चालूच होतं. आणि त्यानंतर माझ्या ड्रेसचा लूक बघा कसा झाला आहे, फायनल लूक. मला तर खूप आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आम्ही बड्डेची सगळी तयारी केली. सगळेजण आले होते बड्डेला. बड्डे स्टार्ट केला. त्यानंतर सगळ्यांना ब्लॉगमध्ये घेतलं कारण सगळेच आता माझा ब्लॉग बघत आहेत, त्यामुळे सगळ्यांनाच घेतलं. आणि त्यानंतर बड्डे सेलिब्रेट केला आणि पटकन निलंगा राईस केला होता. सगळेजण जेवायला बसलो, जेवण करायला बसलो मस्त. आणि त्यानंतर जेवण झाल्यानंतर परत फोटो वगैरे काढायच्या राहिल्या होत्या, म्हणून थोडासा एखादा स्नॅप घेतला त्याच्यासोबत कारण माझ्या फोटो छान नव्हते. आणि त्यानंतर मस्त फोटो वगैरे काढल्या सगळ्यांसोबत. आणि असाच आजचा दिवस संपला. उद्या भेटू. बाय.